सर्वांना नमस्ते. जय श्री अम्मा भगवान. श्री भगवानांच्या मुक्ती मोक्षा क्लासच्या ट्रान्सलेशन करिता तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण सर्वप्रथम प्रार्थना करून सुरुवात करूया. हात जोडून भगवानांचे स्मरण करून मूलमंत्र जप करूया. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवते नमः। श्री भगवते नमः। आता पहिला प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान, कृपया आम्हाला कृतज्ञतेची स्थिती काय असते आणि आपण खऱ्या अर्थाने कृतज्ञ झाल्यावर बाहेरील घटना कशा बदलतात हे सांगाल का? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. ही अशी शिकवण आहे जी खऱ्या अर्थाने समजावून सांगता येत नाही. जेव्हा तुम्ही मुक्तीची उच्च स्थिती म्हणजेच पीक स्टेटमध्ये जाल तेव्हाच हे तुम्हाला खूप स्पष्टपणे समजेल, अन्यथा नाही. त्यामुळे तुम्हाला पीक स्टेटची वाट पाहावी लागेल, जी लवकरच तुमच्याकडे येईल. पीक स्टेटमध्ये कृतज्ञता असताना काय घडते हे अत्यंत स्पष्ट होईल. कृतज्ञता स्वतःहून नैसर्गिकपणे येईल आणि नेमके काय घडत आहे ते तुम्ही पहा. तुमच्या मेंदूमध्ये आणि शरीराच्या अनेक भागांमध्ये नेमके काय घडत आहे ते तुम्ही पाहाल. हे सर्व खूप स्पष्ट होईल आणि संबंधित व्यक्तीशी तुम्ही कसे जोडले आहात हेही समजेल. त्यामुळे हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकाल आणि मग कृतज्ञता इतकी महत्वाची का आहे हे तुम्हाला समजेल. आणि ज्या क्षणी तुम्ही कृतज्ञता शोधता त्या क्षणानंतर घडणारे चमत्कारही तुम्ही पाहाल. तुम्हाला पीक स्टेट येण्याची वाट पाहावी लागली, अन्यथा बौद्धिक पातळीवर समजावून सांगण्यात काहीही उपयोग नाही. तुम्ही ते खऱ्या अर्थाने समजू शकत नाही. पीक स्टेटमध्ये गोष्टी जशा घडतात तशा तुम्ही प्रत्यक्ष पाहता, तेव्हा संपूर्ण अनुभव वेगळाच असतो. सध्या आम्ही तुम्हाला शिक्षा देत आहोत आणि पीक स्टेटसाठी तयार करत आहोत. पीक स्टेटमध्ये या शिक्षा प्रत्यक्ष अनुभवामध्ये बदलतील. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान, आपल्या धर्मात तिरुकल्याणमचे काय महत्व आहे? आम्ही श्री भगवानांसाठी
तिरुकल्याणम केल्यावर श्री आम्हा भगवानांना कसे वाटते? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. जेव्हा तुम्ही तिरुकल्याणम करता किंवा त्यात सहभागी होता, तेव्हा तुमचा मूड म्हणजेच तुमची मनस्थिती बदलू शकते. तुमचे विचार बदलू शकतात आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. समजा तुमच्या कुटुंबात एखादे लग्न अनेक वर्षापासून होत नसेल, तर ते सहज घडू शकते. तुम्ही जर घर खरेदी करण्याची आशा करत असाल, तेही घडू शकते. तुमचा मूड म्हणजेच तुमची मनस्थिती बदलल्यामुळे तुमच्या अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही कार्यक्रमात सहभागी होताना तुमची मनस्थिती बदलू शकते आणि ती बदलली की गोष्टी घडू लागतात. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. असे म्हटले जाते की श्रद्धा पर्वतही हलवू शकते. श्रद्धामुळे कृपा वेगाने येते. दृढ श्रद्धा कशी विकसित करावी? श्रद्धा आणि विश्वास यामध्ये काय फरक आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. विश्वास म्हणजे तुम्ही जे ऐकले आहे त्यावर आधारित मनाची एक क्रिया आहे किंवा तुम्ही कोणाशी चर्चा केली आहे त्यावर आधारित असते. तुम्ही असा विश्वास निर्माण करता जो तुमच्या अनुभवावर आधारित नसतो. श्रद्धा मात्र तुमच्या अनुभवावर आधारित असते. आता जोपर्यंत तुम्हाला पीक स्टेट मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही फक्त विश्वासावर चालता. एकदा तुम्हाला पीक स्टेट मिळाली की मग विश्वास उरत नाही, तेव्हा फक्त श्रद्धा असते. पीक स्टेटमध्ये तुम्ही आम्हा भगवानांना दुसऱ्या लोकात भेटाल आणि मग आम्ही कोण आहोत हे तुम्हाला समजेल. ती पूर्णपणे एक वेगळी गोष्ट असेल. तोपर्यंत ती व्यक्ती फक्त विश्वासाची गोष्ट असते. त्याने पाहिले, तिने पाहिले, त्यामुळे ते खरे असले पाहिजे. पहा, अशाच प्रकारे तुम्ही कार्य करू शकता. मी थोडे तर्क म्हणजेच लॉजिक वापरेल. तिथे तो चमत्कार घडला, येथे हा चमत्कार घडला, त्यामुळे ते खरे असले पाहिजे. पण पीक स्टेटमध्ये तुम्ही आम्हा भगवानांना थेट भेटता. समोरासमोर, एकांतात, दुसऱ्या लोकात, भूलोकात नाही. तुम्ही दुसऱ्या लोकात त्यांना भेटता. ते कोण आहेत, काय आहेत आणि हे ब्रह्मांड काय आहे हे तुम्हाला समजते. सर्व काही तुम्हाला अत्यंत स्पष्ट होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेंदू चैतन्य निर्माण करत नाही हे तुम्ही पाहाल. मेंदू जागरूकता निर्माण करत नाही. चैतन्य किंवा जागरूकता फक्त मेंदूचा उपयोग करतो. हे एक मूलभूत सत्य आहे. सामान्यतः तुम्हा सर्वांना वाटते की मेंदू या गोष्टी निर्माण करतो, पण मग तुम्हाला समजते की ते पूर्णपणे चुकीचे आणि निरर्थक आहे. जागरूकता अस्तित्वात आहे. चैतन्य आहे जो मेंदूचा उपयोग करतो. तुमचा मेंदू, मांजरीचा मेंदू, वाघाचा मेंदू, तो विविध मेंदूचा उपयोग करतो, पण ते मेंदूमधून निर्माण होत नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला अत्यंत स्पष्ट होतील आणि हे ब्रह्मांड नेमके काय आहे हे तुम्हाला खूप स्पष्ट होईल. वेळ म्हणजे काय ते तुम्हाला स्पष्ट होईल. अंतरिक्ष म्हणजे काय तेही तुम्हाला स्पष्ट होईल. तुम्हाला जाणवेल की अंतरिक्ष आणि वेळ अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. हे सर्व पूर्णपणे एक निर्माण केलेला भास आहे. त्याचे खरे अस्तित्व नाही. हे कसे जाणायचे? तुम्हाला पीक स्टेटमध्ये जावे लागेल. पीक स्टेटमध्ये तुम्हाला आम्हा भगवानांना भेटावे लागेल. तेव्हा हे सर्व स्पष्ट होईल. त्यामुळे ते घडण्याची वाट पहा आणि ते नक्कीच घडेल. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. मागील क्लासमध्ये
भगवानांनी सांगितले की आपल्या इच्छा अचेतन मनात गेल्यावर अधिक शक्तिशाली बनतात. भगवान आपली इच्छा अचेतन मनात कशी प्रवेश करते? धन्यवाद श्री भगवान. आता श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. तुम्ही खूप प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांकडे पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल. ते एखादी गोष्ट शिकतात आणि मग ती सतत पुन्हा पुन्हा करत राहतात. पुन्हा पुन्हा, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा सतत करत राहतात. अशी सतत करत राहिल्यावर एक क्षण असा येतो की ती गोष्ट अचेतन मनात प्रवेश करते. सतत करत राहणे हीच मुख्य गोष्ट आहे. तुम्ही जसा मंत्र सतत जप करतात त्याच मंत्राबाबतही तसंच आहे. तो अचेतन मनात प्रवेश करतो आणि मग तो कार्य करू लागतो. सतत जप करत राहा, जप करत राहा, जप करत राहा. तो आत प्रवेश करतो, पण लोकांमध्ये तितकी चिकाटी नसते. मुख्य गोष्ट म्हणजे पुन्हा पुन्हा करत राहणे आणि मग एक क्षणी छोटासा क्षण येतो आणि ती गोष्ट अचानक अचेतन मनात जाते व कार्य करू लागते. माझ्याकडे एका इंजिनियर व्यक्तीचे खरे उदाहरण आहे. तो जप करण्यात चांगला होता. खूप वर्षापूर्वी त्याला 2 बहिणींची लग्ने करायची होती असे मला आठवते आणि त्याला आर्थिक अडचणी होती. त्यामुळे तो माझ्याकडे आला. मग मी थोडा विचार केला. मी त्याला विचारले, तुला यामुळे त्रास होईल का? वाईट वाटेल का? कारण तो खूप पारंपरिक विचारांचा माणूस होता. तो म्हणाला, नाही नाही, मला काहीच त्रास होणार नाही, मला वाईटही वाटणार नाही. हे माझ्या चांगल्यासाठीच आहे. मी ते स्वीकारायला तयार आहे. मी म्हणालो, तो मंत्र बदल ज्याचा तू जप करतोय. त्याऐवजी तू तमिळमध्ये सतत एक शब्द म्हणत राहा. पणम पणम पणम. पणम म्हणजे पैसा. तो म्हणाला, ठीक आहे, मी करतो. त्याने ते सुरू केले आणि तो कदाचित 1 महिना ते करत राहिला. आता नेमके आठवत नाही, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तो सतत पणम पणम म्हणत राहिला. ते अचेतन मनात गेले आणि मग त्याच्या कंपनीत काहीतरी घडले आणि त्याला मोठी रक्कम मिळाली आणि त्याच्या बहिणींची लग्ने झाली. ते जप त्याच्या कामी आले, पण काही कारणाने सामान्य मंत्र त्यासाठी कार्य करत नव्हते. पण पणम हा शब्द मात्र त्याच्यासाठी काम करू लागला. तो सतत तो मंत्र म्हणू लागला जोपर्यंत तो अचेतन मनात नाही गेला. त्यामुळे सतत करत राहणे खूप खूप महत्वाचे आहे. सतत करत राहा, मग तुम्ही त्यात चॅम्पियन बनाल. तुम्हाला जे काही हवे असेल त्यात तुम्ही चॅम्पियन बनाल. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. पुढच्या महिन्यात सत्यलोकमध्ये होणाऱ्या सहस्रनाम हवनचे काय महत्व आहे आणि विशेषता आहे? या हवनमध्ये आम्ही कोणत्या विशेष भेटींची अपेक्षा करू शकतो? धन्यवाद श्री भगवान. आता श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. पहा, गेल्या अनेक वर्षात आम्ही तुम्हाला खूप साऱ्या शिक्षा दिल्या आहेत आणि जसा त्या माणसाने पणम 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 म्हणजे पैसा 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 असे सतत म्हटले, तसंच आम्ही पहिल्या दिवसापासून सतत या शिक्षणाची पुनरावृत्ती करत आलो आहोत. खरं तर अनेक जन्मापासून मुक्ती मुक्ती मुक्ती, फक्त मुक्ती, दुसरे काही नाही. त्यामुळे ते घडणारच आहे. आता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पीक स्टेटमध्ये जावे लागेल. त्यासाठी जे काही आवश्यक आहे ते आम्ही केले आहे. आम्ही तुम्हाला आवश्यक शिकवणी, हवन, पूजा आणि कोर्सेस दिले आहेत. सर्व काही केले गेले आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने सहभागी झाला असाल तर ते तुमच्यामध्ये प्रवेश केले असेल. आता फक्त तुम्हाला पीक स्टेटमध्ये घेऊन जाणे बाकी आहे. जेव्हा तुम्ही पीक स्टेटमध्ये जाता तेव्हा आपण दुसऱ्या लोकात भेटतो. या भौतिक जगात नाही,
तर दुसऱ्या लोकात. ती एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. समजा दुसऱ्या लोकात आपल्याला ब्रह्मांडच्या सुरुवातीबद्दल जाणून घ्यायचे आहे, तर तुम्ही जाऊन ब्रह्मांडची सुरुवात कशी झाली ते पाहू शकता. त्यामुळे आता आपण फक्त तुम्हाला पीक स्टेटमध्ये नेणे बाकी आहे. आता आम्ही जे काही करू ते तुम्हाला पीक स्टेटमध्ये जाण्याच्या तयारी करता असेल. त्यामुळे हवन्स आता अधिक अधिक तुम्हाला पीक स्टेटसाठी तयार करण्यावर केंद्रित असतील. खरं तर सर्व कार्यक्रमांचा, विशेषतः हवन्सचा हाच उद्देश असेल. पीक स्टेटमध्ये आम्हाला तुमच्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला तयार करत आहोत. तुम्हीही मुक्तीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर तुम्ही मुक्तीवर लक्ष केंद्रित करता तसे या गोष्टी सहज हाताळता येतात. इहमच्या गोष्टी सहज हाताळता येतील, पण आमचे लक्ष मुक्तीवर असेल, अन्यथा जीवन व्यर्थ आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. अवतार अम्मा भगवान, परमात्मा अम्मा भगवान आणि पुरुषोत्तम अम्मा भगवान यांच्यात काय फरक आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. पुरुषोत्तम अम्मा भगवान म्हणजे जे आत्ता तुमच्याशी बोलत आहेत, जे भौतिक शरीरासह या भौतिक जगात आहेत, ते म्हणजे पुरुषोत्तम अम्मा भगवान. अवतार अम्मा भगवान म्हणजे परमज्योती दुसऱ्या लोकात प्रकट होतात, अर्थात वेगवेगळ्या रूपात दुसऱ्या लोकात प्रकट होतात. लोक जसा सामान्य अर्थ घेतात तसा या जगात नाही. अवतार हा दुसऱ्या लोकात होतो आणि तिथून कार्य करतो. परमात्मा अम्मा भगवान म्हणजे प्रकाश रूपातील परमज्योती, सुरुवातीपासून अस्तित्वात असलेले पूर्ण प्रकाश रूप म्हणजेच लाईट फॉर्म, ते म्हणजे परमात्मा. आणि मग दुसऱ्या लोकात अवतार घ्यावा लागतो. तिथे अनेक लोकच आहेत, त्यामुळे दुसऱ्या लोकात आम्ही एका प्रकारचा जन्म घेतो. त्याला नेमका जन्म म्हणता येणार नाही. आम्ही तिथे प्रकट होतो आणि मग भूलोकात काही कार्य करण्यासाठी आम्हाला पुरुषोत्तम रूपात यावे लागते. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. कृपया भगवान नेमममधील भक्तिज्ञान यज्ञ आणि सत्यलोकमधील भक्तिज्ञान यज्ञ याचे काय महत्त्व आहे ते समजावून सांगाल का? सहभागी लोकांना यापासून कोणते लाभ मिळू शकतात? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. पहा, हे सर्व यज्ञ, भक्तिज्ञान यज्ञ 1, 2, 3 इत्यादी तुम्हाला पीक स्टेटसाठी तयार करत आहेत. पीक स्टेटमध्ये तुम्हाला आमच्याशी, अम्मा भगवानांशी संवाद साधावा लागेल आणि मग तुम्हाला अशा गोष्टींबद्दल स्पष्टता दिली जाईल जी भूलोकात देता येत नाही, कारण आम्हाला तो अनुभव द्यावा लागतो. आम्हाला तुम्हाला अनेक अनुभव द्यायचे आहेत. तेव्हा तुम्ही एनलाइटेंड म्हणजेच संपूर्ण जीवनमुक्त व्हाल. तीच तुमच्या विकासाची पुढची पातळी आहे. त्यामुळे हे यज्ञ तुम्हाला त्यासाठी तयार करत आहे. आम्ही जे काही करत आहोत त्याचा एकमेव उद्देश मुक्ती आहे. तुम्हाला त्यासाठी तयार करणे दुसरे काही नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. लहानपणापासून आम्हाला वेगवेगळ्या कारणांसाठी विविध देवांची पूजा करायला शिकवले गेले आहे. आता मागील मुक्तिमोक्ष क्लासमध्ये श्री भगवानांनी विंडो शॉपिंग करू नका आणि एका देवावर लक्ष केंद्रित करा असे सांगितले. मी दररोज श्लोक म्हणत आणि पूजा करत असल्यामुळे मला अपराधी वाटत आहे. गेली जवळजवळ 30 वर्ष
माझी श्री अंबा भगवानांवर खूप श्रद्धा आहे आणि मी भगवत धर्माचा पालन करत आहे. तर आता मी हे थांबविले तर काय होईल? कृपया तुम्ही असे का म्हणलात आणि आम्ही नेमके काय करावे याबद्दल अधिक स्पष्टता द्याल का? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. तुम्ही जे काही करत आहात ते करत राहू शकता. तुम्हाला तुमचे देव किंवा पूजा बदलण्याची काहीही गरज नाही. कृपया ते सुरू ठेवा. तुम्हाला फक्त एक गोष्ट माहीत असली पाहिजे. तुम्ही त्या देवाची पूजा करता किंवा या देवाची पूजा करता, सर्व देव म्हणजे अंबा भगवानच आहेत. हे तुमच्यामध्ये पूर्णपणे स्पष्ट असले पाहिजे. मग काहीच समस्या नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की ते वेगळे आहेत, ते देव काही वेगळे करतील आणि अंबा भगवान वेगळे आहेत, असे जर वाटत असेल तर तुमच्यासाठी काहीही घडणार नाही. तुम्ही ज्या देवाची पूजा करता आणि अंबा भगवान, तुम्ही दोन्ही पासून दूर फेकले जाल. पण हे सर्व एकच आहे हे तुम्हाला समजले पाहिजे. मग काहीच समस्या नाही. जर तुम्ही त्यांना वेगळे मानाल तर ते तुमच्यासाठी वेगळेच राहतील. त्यामागे कारणे आहेत. या सर्व गोष्टी शेवटी तुम्हाला पीक स्टेटमध्ये अडथळा निर्माण करतील. आम्ही पीक स्टेटसाठी तयारी करत आहोत. तुम्हाला तिथे यशस्वी व्हावे लागेल. जर तुम्ही असे विंडो शॉपिंग आणि या गोष्टींशी खेळ खेळत राहिलात तर तुमच्यासाठी काहीही घडणार नाही. तुमचे जीवन व्यर्थ जाईल. अशा विंडो शॉपिंग करणाऱ्यांसाठी कोणतीही आशा नाही, कोणतीही संधी नाही. म्हणूनच आम्ही हे पुन्हा पुन्हा सांगत आहोत. आम्ही फक्त 80,000 लोकांची अपेक्षा करत आहोत. त्यानंतर कार्य पूर्ण होईल. मानवाचे कार्य पूर्ण होईल. पण जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे सर्व एकच आहे तर काहीच समस्या नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की अनेक आहेत तर तुम्ही तसेच पुढे चालू ठेवा. पण तुम्हाला सर्वोच्च स्थिती मिळणार नाही. ती मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. 2 शिकवणी आहेत. एक म्हणजे तुमचे विचार तुमचे नाहीत. दुसरी शिकवणी म्हणजे प्रत्येक विचाराचा, शब्दाचा आणि कृतीचा परिणाम असतो. श्री भगवान, जर विचार आपले नसतील तर त्याचे परिणाम आपल्यावर कसे होतात? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. हे समजावून सांगता येणार नाही. तुम्हाला ते प्रत्यक्ष घडताना पाहावे लागेल. ते पीक स्टेटमध्ये घडेल. पीक स्टेटमध्ये विचार कसा निर्माण होतो आणि कसा येतो हे तुम्ही पाहाल आणि त्याचे परिणाम काय होतात तेही पाहाल. हे सर्व तुम्ही प्रत्यक्षात पाहाल. तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रश्नच नाही, कारण तुम्हाला समजण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. तुम्हाला ते प्रत्यक्षात घडताना पाहावे लागेल. जेव्हा आम्ही म्हणतो की विचार तुमचे नाहीत, तेव्हा तुम्हाला विचार तुमच्यात येताना प्रत्यक्षात पाहावे लागतील. प्रत्यक्षात तुमच्यामध्ये विचार येत असतात. तुम्हाला ते पाहावे लागेल, नाही का? जसे मी सांगितले, मेंदू चैतन्य निर्माण करत नाही. तो जागृतताही निर्माण करत नाही. तो फक्त ग्रहण करतो. चैतन्य मेंदूचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे विचार बाहेरून येतात. आता तुम्ही हे कसे समजाल? तुम्ही विचार प्रत्यक्ष पाहाल. ते तुमच्यामध्ये प्रवेश करताना पाहाल. अशा प्रकारे तुम्हाला स्पष्टता मिळेल. त्यामुळे त्याची वाट पहा. मुख्य गोष्ट म्हणजे आपण पीक स्टेटमध्ये जाऊया. तुमचे पूर्ण लक्ष त्यावर असावे. मी हे उघडपणे सांगत नाही, पण प्रत्येक कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे. अनेक वर्षापासून धर्मात गंभीरपणे सहभागी झालेले लोक आहेत.
जे पीक स्टेटमध्ये गेले आहेत आणि आज खूप मुक्तीच्या उच्च स्थितीत जगत आहेत. पूर्णपणे एक उच्च स्थितीत जगत आहेत. आपल्याला त्यावर विश्वास बसणार नाही. ते कधीच घडले आहे. ते तुमच्यासोबतही घडले पाहिजे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. सर्व समस्यांचे खरे कारण काय आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. सर्व समस्यांचे खरे कारण समजण्याकरिता नेहमीप्रमाणे तुम्हाला पीक स्टेटची वाट पाहावी लागेल. खरे कारण म्हणजे आंतरिक बालक. भक्तिज्ञान यज्ञात आपण या बालकाबद्दल बोललो. तेच तुमच्यातील बालक. तेच बालक तुमच्या सर्व समस्या आणि तुमच्या दुःखी अवस्थेसाठी जबाबदार आहे. हे तुम्हाला कसे समजेल? पीक स्टेटमध्ये. पीक स्टेटमध्ये तुम्ही त्या बालकासमोर प्रत्यक्ष उभे राहाल आणि मग तुम्हाला समजेल की हेच कारण आहे. तुमच्या आयुष्यातील सगळा गोंधळ त्याचमुळे निर्माण झाला आहे. तुम्ही अनेक गोष्टींबद्दल विचार करत असाल. माझा मागचा जन्म काय होता? माझे कर्म काय आहे? पण हे पाहिल्यावर त्या सर्व गोष्टी वेगळ्या वाटतात. सर्व काही त्या बालकात साठलेले आहे. 10,000 वर्षांपूर्वी जे काही घडले तेही त्या बालकात आहे. ते बालक तुमच्या सर्व समस्यांसाठी जबाबदार आहे. तेच सगळा गोंधळ निर्माण करत आहे. अन्यथा प्रत्येक मूल जन्मतः एनलाइटेंड म्हणजेच जीवनमुक्त असते. जर तुम्ही नवजात बालकाकडे नीट पाहिले तर त्याचे डोळे आपल्या डोळ्यांसारखे हलताना दिसत नाही. त्याला थोडा वेळ लागतो. जेव्हा डोळे हलू लागतात आणि गोष्टींचा पाठलाग करू लागतात तेव्हा ते अंतर्गत बालक जन्म घेते. अन्यथा मूल जन्मतः संपूर्ण जीवनमुक्त असते, पण नंतर ती स्थिती हरवते. त्या बालकाचा उदय म्हणजे सेल्फची जागृती आहे. मानसिक सेल्फचा जन्म, भौतिक बायोलॉजिकल सेल्फचा नाही. ते वेगळे आहे. त्यामुळे आता आपण त्या सेल्फला कुठे हाताळणार आहोत? पीक स्टेटमध्ये. हा मुक्तिमोक्षा क्लास त्याच तयारीसाठी आहे. तुम्हाला पीक स्टेटमध्ये घेऊन जाण्यासाठी. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. एनलाइटनमेंट म्हणजे संपूर्ण जीवनमुक्ती काय आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. एनलाइटनमेंट म्हणजे आंतरिक दुःखाचा अंत. याचा अर्थ काय आहे? हे दुःख कशामुळे निर्माण होते? ते तुमच्या सेल्फ, मी अस्तित्वात असल्याची भावना आणि अहंकारामुळे निर्माण होते. तेच दुःख निर्माण करत आहे. आता सेल्फ आणि अहंकार कोण निर्माण करतो? तुमच्यापैकी काहींना आतापर्यंत अंदाज आलाच असेल. ते म्हणजे तुमच्या आतील बालक. तेच बालक सेल्फ आणि अहंकार निर्माण करते. ते खूप अहंकारी आहे. हे सर्व त्या बालकातूनच येते. नीट पहा आणि समजून घ्या. तुम्ही नेहमी स्वकेंद्रित असतात. प्रत्येक विचार, शब्द आणि कृतीमध्ये फक्त मी 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 असतो. म्हणूनच तुम्ही दुःखात अडकलेले आहात. हे दुःख, ते दुःख, तुमचे जीवन गोंधळलेले आहे आणि जगाचे जीवनही गोंधळलेले आहे. संपूर्ण मानवता गोंधळात आहे. तुमच्या आतल्या समस्या सेल्फमुळे निर्माण होतात. कुटुंबातील आणि लोकांबरोबरच्या समस्या सेल्फमुळे निर्माण होतात. कामाच्या ठिकाणाच्या समस्या करता सुद्धा सेल्फ कारणीभूत आहे. समाजातील समस्या सेल्फमुळे आहेत. देशातील समस्या सेल्फमुळे आहेत. देशातील समस्या सेल्फमुळे आहेत. जागतिक समस्या सेल्फमुळे आहेत. सेल्फ आणि अहंकार ते वेगळे असले तरी एकत्र कार्य करतात. वैयक्तिक ते जगातील सर्व समस्या सेल्फ आणि अहंकारामुळेच आहेत. आध्यात्मिक समस्यांमध्येही सेल्फ आणि अहंकार सहभागी आहेत.
अनेक आध्यात्मिक गुरूंमध्ये मोठा आध्यात्मिक अहंकार असतो हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. तुम्ही सेल्फ पासून मुक्त होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही एनलाइटन होत नाही तोपर्यंत सेल्फ राहणारच आणि सेल्फ सोबत अहंकारही वाढत जातो. आणि सेल्फ व अहंकार हे त्या बालकामुळेच निर्माण होतात हे आता तुम्हाला समजले असेल. ते बालकच जबाबदार आहेत आणि त्या बालकात हजारो वर्षाचा इतिहास आहे. मग पीक स्टेटमध्ये आपण काय करणार आहोत? आम्ही त्या बालकाला पूर्णपणे तुकडे तुकडे करू, त्याला पूर्णपणे मोडून टाकू आणि मग ते पूर्णपणे दूर करू. तुमचे ते बालक नष्ट होईल, ते बालक नाहीसे होईल. तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल, तुम्हाला मुक्ती मिळेल. मग सेल्फ राहणार नाही, अहंकारही राहणार नाही. आम्ही तुम्हाला दाखवलेले लोक महान स्थितीत होते, ते एनलाइटेड होते. तुम्ही त्यांना नीट पाहिले तर दिसेल की त्यांच्यात सेल्फ नव्हते, अहंकार नव्हते. जोपर्यंत तुम्ही स्वतः विशेष इच्छा करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला निष्क्रिय स्थितीत नेणार नाही. त्या निष्क्रिय स्थितीशिवायही तुम्ही सेल्फ आणि अहंकाराशिवाय राहू शकतात. उलट तुम्ही खूप सक्रिय आणि ऊर्जावान बनाल. जर आम्ही तुम्हाला त्या स्थितीत ठेवले तर तुम्ही सर्व पळून जाल. त्यामुळे आम्ही असे करणार नाही. त्यामुळे तुम्ही घाबरायची काहीही गरज नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. एनलाइटनमेंट म्हणजेच संपूर्ण जीवनमुक्ती का महत्वाची आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. जर तुम्ही जीवनमुक्त नसाल तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. मग तुमच्यात आणि कत्तलखान्यात नेलेल्या बकरीत, मेंढीत, एखाद्या किड्यात काहीही फरक राहत नाही. काहीच फरक राहत नाही. तुम्ही संपूर्ण जीवनमुक्त झाले पाहिजे, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करता. आता तुम्हाला जगणे म्हणजे काय आहे ते माहीतच नाही. पीक स्टेटमध्ये जाऊन एनलाइटेंड झाल्यावरच ते समजेल. आम्ही तुमच्यातील बालक नष्ट करू आणि तुम्हाला जीवनमुक्त करू. तेव्हा तुम्हाला जगणे म्हणजे काय हे समजेल. अन्यथा जगणे म्हणजे काय याची तुम्हाला कल्पनाही नाहीये. मग जगायचे तरी कशासाठी? फक्त अस्तित्व टिकवण्यासाठी? तेच तुमचे भय आहे. तुमच्यामध्ये खूप प्रकारची भीती आहे. तुम्हाला मृत्यूची भीती वाटते. मृत्यू स्वतःमध्ये एक अतिशय सुंदर अनुभव आहे, पण तुम्ही मृत्यूला खूप घाबरता आणि जीवनाला घट्ट पकडून ठेवता. त्यामुळे लग्न करायचे, मुले हवीत, हे हवे, ते हवे असे वाटते. मी असे म्हणत नाही की लग्न करू नका, पण जर तुम्ही जीवनमुक्त असाल तर तुमचे लग्न कधीच अपयशी ठरणार नाही. तुमचे वैवाहिक जीवन पूर्णपणे वेगळे असेल. आम्ही दाखवलेल्या त्या निष्क्रिय स्थितीतील 2 व्यक्तींना विसरा. आता ते थोडे सुधारले आहेत, पण ती विशेष उदाहरणे होती. आता असे अनेक लोक आहेत. त्यामुळे मी म्हटले आता थांबा, कारण लोक कशी प्रतिक्रिया देतील हे आम्हाला माहित नाही. लोक घाबरूही शकतात. मुक्ती म्हटले की ते पळूनही जाऊ शकतात. पण ती विशेष उदाहरणं आहेत. तुम्हाला थोडी कल्पना यावी म्हणून आम्ही काही काळ ते दाखवत होतो. पण मी ते थांबवले आणि काही काळ थांबा असे सांगितले. आता सामान्य जीवनमुक्तीमध्येच काय होते हे माहीत आहे का? तुमच्यामध्ये जीवनाविषयी प्रचंड उत्साह निर्माण होतो. तुम्ही जीवनावर प्रेम करू लागता आणि जीवन जगू लागता. तुमच्या पत्नीकडे पाहणेही एक अद्भुत अनुभव बनतो. झाडाकडे पाहिले तरी ते अद्भुत वाटते. वाघ, झुरळ, प्रत्येक गोष्ट अद्भुत वाटते. ते किती सुंदर आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही. तुम्ही आनंदाने खातात आणि खाण्यावर प्रेम करतात. चांगले अन्न आणि योग्य प्रमाणात खातात. तुमच्यामध्ये जीवनाविषयी उत्साह असतो आणि जगायची इच्छा असते. तुम्ही शरीराची काळजी घ्याल, व्यायाम कराल, विविध गोष्टी कराल.
शरीराची नीट काळजी घ्याल आणि जे काही कराल त्यात पूर्ण आनंद घ्याल. उदाहरणार्थ, रमणा महर्षींचे जेवतानाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ते खूप मोठ्या प्रमाणात आणि आनंदाने खात असत. भाताचा छोटा डोंगर, सांबार आणि इतर पदार्थ. आश्रमात चोरांनी त्यांचा पाय मोडला होता, त्यामुळे ते लंगडत चालत असत. तरी सुद्धा ते रोज 10 ते 15 किलोमीटर चालत असत. जीवनाविषयी इतका उत्साह. ते अशा प्रकारे ते जीवन जगत होते. आणखी एक जगप्रसिद्ध जीवनमुक्ती व्यक्ती होते. मी त्यांचे नाव तुम्हाला सांगत नाही. आपण सामान्यतः 1-2 पदार्थ खातो, जसे इडली किंवा डोसा. पण ते संपूर्ण जीवनमुक्त व्यक्ती अनेक पदार्थ आनंदाने खात असत. इडली, उपमा, पुरी, पोंगल, बटाटा आणि आणखी बरेच काही. त्यांना खायला 1.5 तास लागत असे. प्रत्येक पदार्थ खाताना पूर्ण आनंद घेत असे. तरीही पोट नव्हते, कारण कठोर व्यायाम करत असत. ते 97 वर्षापर्यंत पूर्ण निरोगी जगले. त्यांना जीवनावर खूप प्रेम होते. चालणे, व्यायाम करणे, काम करणे, खाणे, प्रत्येक गोष्ट आनंदी होती. एकदा कुणीतरी त्यांना पोर्श कारमध्ये भेटायला आले. त्यांनी पोर्शबद्दल ऐकले होते, पण कदाचित कधी पाहिली नव्हती. त्यामुळे ते कारभोवती फिरून तिला स्पर्श करून आनंद घेत होते. त्यांच्याकडे स्वतःची भेट मिळालेली बेन्झ कारही होती. ते आनंदाने बेन्झ चालवत आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेत होते. हे जीवनमुक्त लोक आहेत. ते संत नाहीत. संत आणि ज्ञानी वेगळे आहेत. आम्ही तुम्हाला संत नव्हे तर ज्ञानी बनवत आहोत. ज्ञानी व्यक्ती म्हणजे ऋषीमुनी, जे हुशार व्यक्ती आहेत. ज्ञानी लोक खऱ्या अर्थाने जगतात आणि जीवनाचा आनंद घेतात. आता तुम्ही ना संत आहात ना जीवनमुक्त. तुमची अवस्था खूप वाईट आहे. म्हणूनच मी सतत मुक्ती 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 म्हणत आहे. जर तुम्ही जीवनमुक्त झाला नाहीत तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. मानवता अशीच राहिली तर विनाश वेगाने येत आहे. लोक जीवनमुक्त नसल्यामुळे समाज अत्यंत वाईट स्थितीत आहे. मोहनजोदडोमध्ये लोक जीवनमुक्त होते. जीवनमुक्तीशिवाय वैयक्तिक जीवन आणि समाज दोन्ही निरर्थक होतात. तुमचे सेल्फ हेच सर्व समस्यांचे कारण आहे. तुम्ही गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत राहाल, पण समस्या चालूच राहतील. मानवी जीवन दुःख आणि वेदनेने भरलेले आहे. म्हणूनच जीवनमुक्ती इतकी महत्वाची आहे. जर आपण जीवनमुक्त झालो तर प्राणी, पक्षी आणि संपूर्ण सृष्टी आनंदी होईल. जीवनमुक्ती म्हणजे सेल्फ आणि अहंकारापासून मुक्त होणे. पण ते तुम्ही स्वतः करू शकत नाही. मी निस्वार्थ आहे हा विचार सुद्धा सेल्फचाच आहे. सेल्फ तुम्हाला तिथे सुद्धा पकडतो. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. जीवनमुक्त होण्यासाठी आपण सामान्यतः कोणत्या टप्प्यातून जातो? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे आता आपण उत्तर ऐकूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला समजले पाहिजे की तुमचे सेल्फ आणि अहंकार हे दुःख निर्माण करत आहेत, याची स्पष्ट जाणीव झाली पाहिजे. मग तुम्ही सेल्फ आणि अहंकार संपवण्याचा प्रयत्न करा, पण ते शक्य नाही हे लक्षात येईल. तुम्ही काहीही केले तरी त्यामागे सेल्फ आणि अहंकारच असतील. तेव्हा तुम्हाला समजेल की स्वतःच्या प्रयत्नांनी काहीच शक्य नाही. तुम्हाला त्या अवस्थेत पोहोचावे लागेल. त्यानंतर तुम्ही अम्मा भगवानांवर थोडी श्रद्धा निर्माण केली पाहिजे. ही एक विशेष प्रक्रिया आहे. तुम्हाला जंगलात जाऊन तपस्या करायला सांगितले नाही आहे. असे मार्ग आहेत, पण तुम्ही ते करू शकता का? तुम्ही ते करू शकत नाही. तुमचे कुटुंब आहे, तुमची नोकरी आहे, त्यामुळे ते शक्य नाही. तुमच्या स्वतःच्या सुखसोयी आहेत.
तुम्ही जंगलात जाऊन तपस्या करू शकत नाही. वाघाचा आवाज ऐकताच तुम्ही तिथेच घाबरून मरून जाल. वाघाने तुमच्यावर हल्ला करण्याचीही गरज नाही. तुम्ही जंगलात जाऊ शकता का? नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला वेगळा मार्ग देत आहोत. हा मार्ग काय आहे? प्रथम तुम्ही दुःखाची जाणीव करता. मग दुःखाचे कारण समजते. त्यानंतर तुम्हाला समजते की तुम्ही स्वतः काही करू शकत नाही. मग तुम्ही अम्मा भगवानांवर श्रद्धा आणि आशा निर्माण करता आणि मग आम्ही तुम्हाला पीक स्टेटमध्ये घेऊन जातो. पीक स्टेटमध्ये तुम्ही अम्मा भगवानांना पाहाल. दुसऱ्या लोकात, भूलोकात नाही. त्या दुसऱ्या लोकात आम्ही पूर्णपणे वेगळे असतो. आम्ही कोण आहोत याबद्दल तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. आणि मग आम्ही तुमच्याशी संवाद करू. तो अनुभव होताच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. जोपर्यंत प्रश्न असतील तुम्ही विचारू शकतात आणि आम्ही उत्तर देऊ. त्यानंतर आम्ही आमचे कार्य सुरू करू. आम्ही कार्य सुरू करताच आमच्या टीम्स कार्यरत होतील. आमच्याकडे मोठ्या टीम्स आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला खूप देवांकडे भटकू नका असे सांगत आहोत. तुमचे अनेक देव त्या टीम्समध्ये असतील. ते आमच्याच टीमचा भाग आहे. पण ते आणि आम्ही एकच आहोत हे तुम्हाला समजले तर अनुभव वेगळाच असेल. अन्यथा तुम्ही ज्या देवाची पूजा करता तोच देव तुमच्यावर कार्य करेल. या सर्व प्रक्रियांमध्ये आम्ही 7 कोशांवर कार्य करू. अन्नमय कोश म्हणजे शरीरावर आम्ही कार्य करू. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीवर म्हणजे सेल्सवर कार्य केले जाईल. ही अतिशय प्रगत प्रकारची सूक्ष्म शस्त्रक्रिया असेल जी भूलोकातील लोकांना समजणार नाही. त्यानंतर प्राणमय कोशावर कार्य होईल. तुमचे चक्र जे स्वतःमध्ये विश्वासारखे आहेत. कुंडलिनी आणि त्या संबंधित सर्व गोष्टीवर कार्य केले जाईल. त्यानंतर कर्ममय कोश आणि सर्व कर्मांवर कार्य होईल. हे सर्व शरीरातील पेशींमध्ये साठवलेले असते. त्यानंतर मनोमय कोश म्हणजे मनावर कार्य होईल. मनाची उत्पत्ती तुम्हाला दाखवली जाईल. मन खरे काय आहे आणि तुम्ही काय समजता हे स्पष्ट होईल. तुम्हाला वाटते तुमचे मन खूप महान आहे, पण प्रत्यक्षात ते मूर्ख आहे. हे सर्व भ्रम दूर केले जाते. त्यानंतर विज्ञानमय कोशावर कार्य होईल. त्यामध्ये अनेक चुकीच्या समजुती आणि भ्रम असतात. विंडो शॉपिंगची प्रवृत्ती तिथे स्पष्ट दिसेल. त्यानंतर ज्ञानमय कोशावर कार्य होईल. अनेक आध्यात्मिक चुकीच्या कल्पना दूर कराव्या लागतील. शेवटी आनंदमय कोशावर कार्य होईल. आपण सर्वोच्च आनंदाने भरलेले राहण्यासाठी बनवलेले आहोत. पण तुमच्यात सर्वोच्च आनंद कुठे आहे? आनंदमय शरीर सक्रिय करावे लागते. या सर्व प्रक्रियेत सूक्ष्म शस्त्रक्रिया असते. विविध टीम्स आणि त्यांच्या खाली आणखी टीम्स तुमच्यावर कार्य करतील. त्या सर्व लोकांवर कार्य करतील आणि शेवटी परिणाम काय होईल? तुमच्यातील बालक पूर्णपणे समाप्त होईल. सेल्फ नाहीसे होईल. अहंकार नाहीसा होईल आणि तुम्हाला समजेल की दुसरा म्हणजे तुम्हीच आहात. तुमची पत्नी, तुमचा मुलगा ते सर्व तुम्हीच आहात. तुमचे शेजारीही तुम्हीच आहात. तुम्ही वाघाकडे पाहाल तोही तुम्हीच आहात. मुंगीही तुम्हीच आहात. तुम्हीच सर्व काही आहात. सर्व काही तुम्हीच आहात. जेव्हा मी तुम्हा सर्वांवर प्रेम आहे असे म्हणतो तेव्हा मी ते स्वतःलाच म्हणत असतो. अजिबात कोणताही फरक नाही. प्रत्येक जण तुमचे स्वतःचे रूप बनते. तो तुमचा प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव बनतो. त्या स्थितीतील आनंद आणि परमानंदाची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुम्हाला कोणाचाही हेवा वाटणार नाही. पंतप्रधान सुद्धा तुम्हीच आहात असे वाटेल. तुम्ही संपूर्ण विश्वाशी एकरूप व्हाल. अहम ब्रह्मास्मी. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न.
पादप्रणाम प्रिय श्री भगवान. संपूर्ण जीवनमुक्त लोकांमध्ये सामान्यतः कोणते गुण दिसतात? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर: सामान्यतः ते खूप आनंदी असतात. अर्थात जेव्हा ते दुसऱ्याचे दुःख पाहतात तेव्हा त्यांना ते दुःख स्पर्श होते. जसे मी सांगितले, चांगले खाणे, खेळणे आणि व्यायाम करणे, कोणतेही काम पूर्ण लक्ष देऊन आणि आनंदाने करणे. जर ते सुतार असतील तर सुतार कामाचा पूर्ण आनंद घेतील. मी इथे नावं सांगत नाही, पण इतिहासात असे अनेक उदाहरणं आहेत. सामान्यतः ते प्रत्येक गोष्ट सुंदरपणे करतात, कारण की ते त्या कामाचा आनंद घेत असतात. त्यामुळे पूर्ण लक्ष असते. पण तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेत नाही. कामाचा आनंद घ्यायला शिका. तुम्ही इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार किंवा गवंडी असू शकतात. कोणतेही काम असो त्याचा आनंद घ्या. अशा अनेक गोष्टी तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळतील. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. श्री अम्मा भगवान भौतिक जग सोडल्यानंतर काय होईल? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. तुम्हाला समजले पाहिजे की आम्ही दुसऱ्या लोकात आहोत. भौतिक जग काही विशिष्ट कार्यासाठी आहे आणि ते कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्या लोकातून कार्य करतो. आम्ही चमत्कार कसे करतो? आम्ही ते दुसऱ्या लोकातून करतो. या भौतिक जगातून ते शक्य नाही. चमत्कार दुसऱ्या लोकातूनच करावे लागतात, कारण आम्ही पृथ्वीवरील कुठल्याही व्यक्तीसाठी कार्य करू शकतो. तसेच विश्वातील कोणत्याही ग्रहावरही. आमच्यासाठी काळ आणि स्पेसची मर्यादा नाही. त्यामुळे आम्ही दुसऱ्या लोकात राहून कार्य करतो. म्हणूनच तुम्हाला आम्ही कुठेही आणि कधीही उपलब्ध असतो. त्यामुळे चमत्कारांसाठी आमचे भूलोकात असणे महत्वाचे नाही. आम्ही आमचे सर्व चमत्कार पुढेही करत राहू, जसे आता करत आहोत. आम्ही विविध प्रक्रियांमध्ये तुमच्यासोबत कार्य करू. आम्ही ते करत राहू. त्यामुळे आम्ही भौतिक जगात नसू, आम्ही दुसऱ्या लोकात असू. तुम्ही पीक स्टेटमध्ये गेल्यावर तुम्हाला आम्ही त्या दुसऱ्या लोकात दिसू. त्यानंतर तुम्ही वारंवार तिथे येऊन आम्हाला भेटू शकतात. काही लोकांना आम्ही इथे भौतिक रूपात दिसू शकतो. आम्ही त्यांच्या समोर प्रकट होऊ आणि अदृश्यही होऊ. त्यामुळे आम्ही भौतिकरित्या येथे असो व नसो, त्याने काहीही फरक पडत नाही. त्याने काहीही फरक पडत नाही. भौतिक जगात जे करायचे होते ते जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे ती काही समस्या नाही. कार्य सुरूच राहील. मुक्तीचे कार्य पुढेही सुरू राहील. आम्ही ते तिथूनच करत राहू. आम्ही मुंबईतून कार्य करतो की दिल्लीतून, त्याने काय फरक पडतो? त्याचप्रमाणे आम्ही दुसऱ्या लोकातून कार्य करत आहोत. आताही आम्ही तिथूनच कार्य करत आहोत. सर्व चमत्कार तिथूनच घडत आहेत. त्यामुळे आम्ही ते पुढेही करत राहू. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. श्री अम्मा आणि श्री भगवान हे पृथ्वी सोडल्यानंतर हे कार्य पुढे कोण चालू ठेवेल? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. आम्ही पृथ्वी सोडल्यानंतर आमचा पुत्र कृष्णा हे कार्य पुढे चालू ठेवेल. मुक्तीचे कार्य सुरूच राहील. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय.
काही वेळाकरता मौनमध्ये राहा. जे काही तुम्ही आठवू शकता ते आठवा. आता आपण श्री भगवानांना कृतज्ञता व्यक्त करूया. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवते नमः। श्री भगवते नमः। या ट्रान्सलेशनच्या कार्यक्रमात येण्याकरता तुम्हा सर्वांना धन्यवाद. नमस्ते. जय श्री अम्मा भगवान.